नमस्कार मित्रांनो, आपण काय करूया, खूप सगळे विद्यार्थी विचारत आहेत की सर आमचा 8 जानेवारी पर्यंतचा UPSC मेन्सचा टाइमटेबल कसा असावा, मॅम मी नेमकं कसं काम करावं याच्यातून खूप सगळ्या लोकांचे प्रश्न आहेत. तर मी काय करतो, हे प्रश्न थोडक्यात सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर एक सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, मी काय आहे की UPSC मेन्सची स्ट्रॅटेजी कशी असावी याच्याबद्दल थोडक्यात बोलणार आहे. तर हे सांगताना सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, आपली UPSC मेन्सची जी एक्झामिनेशन आहे ती 8 जानेवारी 2021ला आहे. 8 जानेवारी 2021ला हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तर पहिला मुद्दा हा लक्षात ठेवायचा जो मी खूपदा सांगत असतो UPSC प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना की UPSC ही कशाची परीक्षा आहे, UPSC ही आन्सर रायटिंगची परीक्षा आहे. तुम्ही कसं कोणत्या पद्धतीनं आन्सर रायटिंग करता यावर ही परीक्षा डिपेंड आहे. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 4 ऑक्टोबरला तुम्ही परीक्षा देऊन आलाय आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी 90% लोक आणखीन त्यामध्येच अडकून पडलेत की कट ऑफ किती लागल, माझा हा प्रश्न बरोबर येणार होता, हा माझा सिली मिस्टेकनं चुकला, हे मी त्याचं उगाच ऐकलं, हे मी वाचायला नको होतं, अरे मी घाई नको, ज्या गोष्टी झाल्या. मी खूपदा शिकवताना एक महत्त्वाचा मुद्दा सांगत असतो, ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड. फक्त त्या गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत त्या गोष्टी विनाकारण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही, बिलकुल फायदा होणार नाही. तर माझं काय म्हणणं आहे की आता जो प्रिलिमचा पेपर झाला आहे आपण त्याला काय करूया, मागं सारूया, आपण त्याला काय करूया, आपल्या सीनमधनं बाजूला करूया. आता आपण फोकस कशावर करूया, आपली येणारी मेची परीक्षा आपण कशी द्यायच्यावर फोकस करूया. मग चला आता आपण वर्कआउट करूया. पण वर्कआउट करायला सुरू करण्याच्या अगोदर पहिला मुद्दा, आपली परीक्षा 8 जानेवारीला आहे. दुसरा मुद्दा, UPSCची परीक्षा आहे, आन्सर रायटिंगची परीक्षा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, 8 जानेवारी 2021 पर्यंत ज्यांना सिन्सिअरली UPSC क्रिएटिव्हली पास व्हायचं आहे, नुसतं अभ्यास करून करून थकून जायचं नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. मला एवढ्या दिवसात ऑप्शन संपवायचं आहे, हे करायचं आहे, असं कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. हां, एवढे दिवस मला हे वाचायचं आहे एवढं टार्गेट ठेवायचं. तेवढ्या दिवसात जेवढं वाचून होईल तेवढं ठीक आहे. बाकीच्या गोष्टींना आपण कुठून तरी वेळ चोरून काढू, वाटलं तर आपण जास्त वेळ अभ्यास करू, काहीतरी आपण प्रयत्न करू. पण मला 10 दिवसांच्यात सोसायटी संपवायची आहे, त्यानंतर 5 दिवसांच्यात वर्ल्ड हिस्ट्री संपवायची आहे आणि मग मला 10 दिवसात पेपर 2 संपवायचा आहे, असं जर टार्गेट ठेवलं तर मित्रांनो लक्षात ठेवा तुमची क्रिएटिव्हिटी अफेक्ट होईल. तुम्ही फक्त पुस्तक वाचून काढाल पण त्या पुस्तकामधलं तुम्हाला परीक्षेत लिहिता येईल का नाही हा खूप मोठा डाऊट असणार आहे. म्हणून ही माझी स्वतःची सर्वांना सिन्सिअर रिक्वेस्ट आहे की कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला किती दिवसात काय संपवायचं आहे याचं कोणतंही टार्गेट ठेवू नका. कोणतंही कसलंही टार्गेट ठेवायचंच नाही आहे, आपल्याला कसलंच टार्गेट ठेवायचं नाही आहे. चालेल, चला आता आपण सुरू करूया आपला टाइम टेबल कसा असेल तर. चला, आपले फोकस एरियाज काय आहेत. पहिला आपला फोकस एरिया आहे ऑप्शनल. का, कारण आपण ऑलमोस्ट मागच्या 6 to 7 मंथ्सपासून ऑप्शनची रीडिंगच केलेली नाही आहे. दुसरा आहे एस्से, तिसरा आहे इथिक्स, चौथा आहे नॉन कन्व्हेन्शनल GS आणि पाचवा आहे कन्व्हेन्शनल GS. आता या ठिकाणी मी काय केलं आहे, हा जो आपला जनरल स्टडीजचा सगळा सिलेबस आहे, या जनरल स्टडीजच्या सगळ्या सिलेबसला मी कन्व्हेन्शनल GS आणि नॉन कन्व्हेन्शनल GS या 2 पार्टमध्ये डिवाईड केले. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे कसलं क्लासिफिकेशन आहे, तर पहा, कन्व्हेन्शनल GS म्हणजे काय, जो GSचा पोर्शन तुम्ही आता UPSC प्रिलिम्सच्या वेळेस वाचलेला आहे, बरोबर आहे, जो GSचा पोर्शन तुम्ही आता UPSC प्रिलिम्सच्या वेळेस वाचलेला आहे तो म्हणजे काय, तुमचा कन्व्हेन्शनल GS, बरोबर आहे. म्हणजे लक्ष्मीकांत असेल, मॉडर्न हिस्ट्री असेल, एन्शंट आणि मिडल इंडिया असेल, जिओग्राफी असेल, एन्व्हायरमेंट असेल, इकॉनॉमिक्स तुम्ही खूप चांगलं असेल हे वाचलं असेल, किंवा टेक्नॉलॉजी तुम्ही फक्त प्रिलिम्सला गो थ्रू केलं असेल, हे सगळं जे तुम्ही आता प्रिलिम्सला वाचलंय किंवा तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्सच्या सोयीनं वाचताय, हा कन्व्हेन्शनल GS. लक्षात ठेवा, हा कन्व्हेन्शनल GS आता इथून पुढे 2 महिने आपल्याला टच पण करायचा नाही, हातात सुद्धा घ्यायचा नाही आहे. आपल्याला याला कोणत्याही पद्धतीनं हात लावायचा नाही. आपला फोकस फक्त काय असणार आहे, आपला फोकस असणार आहे नॉन कन्व्हेन्शनल GS. मग तुमच्या GSच्या सिलेबसमधील UPSC प्रिलिम्सला वाचलेला सगळ्याच्या सगळ्या पोर्शन जर सोडला तर जो काही पोर्शन उरतो त्याला आपण नॉन कन्व्हेन्शनल GS म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, नॉन कन्व्हेन्शनल GS असं म्हणतो. हे आपले प्रायोरिटी एरियाज आहे. चालेल, आता आपण पाहूया की काय करायचं, कसं करायचं आपण समजून घ्या, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला 12 ऑक्टोबरपासून, 12 ऑक्टोबर का, कारण तुमच्यापैकी खूप सगळे विद्यार्थी MPSC प्रिलिम्स देणार आहेत, त्यामुळं 12 ऑक्टोबरपासून मी काउंट करतोय. तर 12 ऑक्टोबरपासून आपल्या हातामध्ये जवळपास 90 ते 95 दिवस आहेत.
तर या 90 ते 95 दिवसांचं मॅनेजमेंट कसं करायचं, व्यवस्थापन कसं करायचं, हे आपण थोडक्यात काय करूया, सोप्या भाषेमध्ये समजून घ्या कसं असणार आहे. त्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट, मी जो टाईम टेबल करतो आहे हा प्रत्येकालाच लागू होईल असं नाही. प्रत्येकाचा टाईम वेगळा आहे, प्रत्येकाला किती वेळ मिळतो तो वेगळा आहे. मी इथं काय करतो की ज्या विद्यार्थ्याला ॲव्हरेज दिवसाला 10 ते 12 तास मिळतात त्या विद्यार्थ्याच्या सोयीनं हा टाईम टेबल बनवला आहे. या 12 तासांपेक्षा जर समजा तुम्हाला 2-3 तास ॲडिशनल मिळत असतील तर तो खूप मोठा बेनिफिट आहे तुम्हाला इथं चांगला स्कोअर करण्यासाठी, व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी किंवा तुमचं प्रिपरेशन एका नवीन हाईटवर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. इथं फक्त मी काय करतोय, 10 ते 12 तास मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीनं हा टाईम टेबल मी इथं टाकत आहे. का? कारण आपली परीक्षा 8 जानेवारीला आहे. पहा इथं काय आहे महत्त्वाची गोष्ट, समजा तुम्ही काय केलं, 12 ऑक्टोबरला प्रिपरेशन केलं, तर मी इथं काय केलं आहे, 12 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर हा पहिला स्लॉट निर्माण केला आहे. का? तर इथं हा सायकोलॉजिकल स्लॉट असायला हवा की ऑक्टोबर महिना संपण्याच्या अगोदर मला एवढं संपवायचं आहे. तर मी इथं काय केलं आहे, तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या संपण्याच्या अगोदर किती पोर्शन कव्हर करावा असं न ठरवता मी काय केलं की तुम्ही या तारखेपासून ते त्या तारखेपर्यंत काय वाचावं हे टार्गेट दिले. मग याचा फायदा काय होईल माहिती आहे का, UPSCमध्ये किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये लक्षात ठेवा, UPSC किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन ही काय युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन नाही आहे ज्यामुळे तुम्ही पानभर लिहिलं की तुम्हाला मार्क्स पडतील, असं नाही आहे. इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही दिवसांचं टार्गेट न ठेवता तुम्ही चांगलं वाचणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही किती वाचता याला काहीही किंमत नाही. तुम्ही ते कसं वाचता, कसं रिटेन्शन करता आणि त्याला कसं रिप्रोड्यूस करता याला जास्त महत्त्व आहे. तर या ठिकाणी माझं म्हणणं आहे की हा जो पहिला स्लॉट आहे 12 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या या वेळेमध्ये तुम्ही जर दिवसाला 10 तास अभ्यास करत असाल तर या 10 तासापैकी 70% वेळ हा तुम्ही ऑप्शनला द्यायला हवा आणि बाकीचा 30% वेळ हा तुम्ही इथिक्सला द्यायला हवा. तुमचं म्हणणं असेल सर बाकीचं GS पण आहे ना, तर नाही. बाकीच्या GSमध्ये मार्कांचा जो पॅटर्न असतो 70, 80, 90, 95 इथपर्यंत असतो आणि 95च्या वर स्कोअर करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. खूप फॅक्च्युअल डेटा, चांगले चांगले सेंटेन्सेस, चांगले चांगले शब्द, डायग्राम, ग्राफ, फ्लो चार्ट, पाय चार्ट हे सगळं तुम्हाला तयार करून ठेवावं लागतं. इथिक्समध्ये असं नाही आहे. इथिक्समध्ये तुमची चांगली लँग्वेज, तुमची चांगली असणारी इथिक्सच्या शब्दांची अंडरस्टँडिंग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही त्याला प्रेझेंट कसं करताय यावर जर काम केलं तर तुम्हाला 90 मार्क सहज मिळतात. आणि तुम्ही आणखीन जर त्याच्यामध्ये थोडंसं एक्सपर्टीज मिळवलं अगोदर प्रिपरेशन करून तर इथिक्समध्ये 125 मार्क्स पडणं बिलकुल अवघड नाही आहे, जो खूप कमी वेळामध्ये प्रिपेअर होऊ शकणारा विषय आहे. इथिक्सचं मेन्सच्या सोयीनं प्रिपरेशन कसं करायचं, 4ही विषयांचं प्रिपरेशन कसं करायचं यावर मी परत आणखी सेपरेट लेक्चर बनवणार आहे. फक्त इथे लक्षात ठेवा, तुम्ही जर 10 तास अभ्यास करत असाल तर या 10 तासापैकी 70% वेळ तुम्ही ऑप्शनला आणि 30% वेळ तुम्ही इथिक्सला द्यावं. पण परत यात आणखीन एक अडचण अशी आहे की काही लोकांना इथिक्स आणि ऑप्शनल हा तो कधी कधी बोरिंग वाटतो. सर खूप फिलॉसॉफिकल शब्द आहेत, सर ते दिवसभर वाचलं की रात्री 8 वाजता झोप येते, वाटतं हे कुठं आपण याच्या बाहेर केव्हा पडतो. तर ज्या लोकांना खूप जास्त फिलॉसॉफिकल वर्ड्स, खूप जास्त टेक्निकल वर्ड्स किंवा खूप ह्युमॅनिटीसारखे शब्द झेपत नाहीत त्या व्यक्तींनी इथिक्ससोबत सोशल जस्टिस नाही, ॲक्च्युली काय सोसायटी जो आपला GS 1चा पार्ट आहे हा सोसायटी आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचे मुद्दे वाचायला सुरू करावे. सोसायटी आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचे मुद्दे वाचायला तुम्ही सुरू करावे हे माझं मत आहे. 70% ऑप्शनल, 30% इथिक्स. आणि याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला वाटतं की सर मला आणखीन वेळ मिळत आहे तर काही गोष्टी तुम्हाला ॲडिशनली करायच्यात. कोणत्या गोष्टी ॲडिशनली करायच्यात पहा. पहिला महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला 1 दिवस आड, बरोबर आहे, हे प्रत्येक ऑल्टरनेट डेला तुम्हाला एक तास GSचं व्हॅल्यू ॲडिशनला द्यायचा आहे आणि 1 तास हा तुम्हाला एस्सेच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी द्यायचा आहे. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय, समजा तुम्ही इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा टॉपिक वाचत आहात तर इन्क्लुझिव्ह ग्रोथचा टॉपिक वाचत असताना एखाद्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियावर एखादं चांगलं इन्फोग्राफिक्स आलेलं असतं. ते इन्फोग्राफिक्स शोधायचं, त्यातल्या कोणत्या गोष्टी आपण टाकू शकतो हे पाहायचं. किंवा समजा तुम्ही विमेन एम्पॉवरमेंटवर एखादा मुद्दा वाचताय, तो मुद्दा वाचत असताना एखाद्या दिवशी तुम्हाला कुठंतरी इंटरनॅशनल जर्नलमधली एखादी केस स्टडी माहिती आहे तर त्या केस स्टडीमधले काही महत्त्वाचा डेटा, मग असं करत असताना त्या तासाभरात तुम्हाला एकच एक्झाम्पल सापडलं तरीसुद्धा चालणार आहे. पण 1 दिवस GSचं व्हॅल्यू ॲडिशन, 1 दिवस एस्सेचं व्हॅल्यू ॲडिशन, इन्फॉर्मेशन असेल, इन्फोग्राफिक्स असेल, एखादा डायग्राम असेल, फ्लो चार्ट, पाय चार्ट, फॅक्च्युअल डेटा, कोटेशन असतील, कविता असतील ज्या तुम्ही एस्सेमध्ये टाकू शकता, हे सगळंच्या सगळं तुम्हाला 1 दिवस आड गोळा करायचं.
थोडक्यात हा जो तास तुम्हाला हवा आहे ना, हा तास तुम्हाला स्वतःच्या क्रिएटिव्हिटीसाठी द्यायचा आहे. लक्षात ठेवा, खूप जास्त पुस्तकामध्ये जर अडकून पडाल ना तर तुमचा रिझल्ट येईल असं नाही आहे. आम्ही पण खूप अभ्यास करायचो, खूप जास्त. आज स्वतः तिकडं पाहिल्यानंतर कळतं की अरे तेवढा अभ्यास करणं गरजेचं होतं, पण त्या अभ्यासामध्ये जर स्वतःला थोडी उसंत दिली असती, स्वतःला थोडा मोकळा स्पेस दिला असता तर आणखीन जास्त क्रिएटिव्हली आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकलो असतो, ज्याचा मोठा फायदा झाला असता. म्हणून तुम्हाला सांगतोय की रोज 1 तास याला द्यायचा. हे करत असताना माझं म्हणणं आहे की तुम्हाला डेली हाफ आवर हा रायटिंगसाठी द्यायचा आहे. डेली हाफ आवर एस्सेच्या किंवा कशाच तरी रायटिंगसाठी द्यायचा. ऑप्शनचं रायटिंग, GSचं रायटिंग. लक्षात ठेवा, आता तुम्ही रोज अर्धा तास देताना एवढे सगळे स्लॉट करणं शक्य नाही आहे. मग काय करायचं, स्वतः टाइम टेबल आखून घ्यायचा. तिसऱ्या दिवशी मी 1.5 तास GS लिहिणार, तिसऱ्या दिवशी मी 1.5 तास ऑप्शन लिहिणार, आणि दर शनिवार रविवार तुम्ही कोणती तरी एखादी चांगली टेस्ट सिरीज जॉईन करून तुम्ही त्या टेस्ट सिरीजवर उत्तरं लिहावी. आपली ज्ञानदीपची स्वतःची टेस्ट सिरीज ही 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ज्ञानदीपचीही जॉईन करू शकता, किंवा जर तुम्हाला वाटलं दुसरे एखादे कोचिंग क्लासची चांगली त्यांचीही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. असं बिलकुल बंधन नाही आहे. मी असं बिलकुल म्हणत नाही की ज्ञानदीपचीच चांगली आहे, बिलकुलच नाही. इथं काय असतं की प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, प्रत्येकाच्या रायटिंग अँगल्स वेगळे असतात. तुम्हाला किती डायव्हर्सिटी मिळते, किती व्हरायटी मिळते, तुम्हाला किती व्हॅल्यू ॲडिशन करायला मिळतं, त्या सोयीनं तुम्हाला जी टेस्ट सिरीज सोयीची वाटते, माझं म्हणणं तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करावी, यामध्ये काही अडचण नाही आहे. चालेल, तर इथे लक्षात ठेवा, हाफ आवर रायटिंग आणि कोणती एखादी चांगली टेस्ट सिरीज तुम्ही इथं जॉईन करणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, जी लोक हा विचार करतात की मी सगळं वाचून झाल्यानंतर टेस्ट सिरीज लावल, तर तो सोनियाचा दिवस उभ्या आयुष्यात कुणाच्याही आलेला नाही. असं होत असताना काही महाभाग असतात जे महाभाग सांगतात की काही नाही, मी फक्त शेवटचा महिना टेस्ट सिरीज केली, मी पास झालो. आता हे महाभाग कोण असतात, ही लोक एक तर कॉन्व्हेंटमधली असतात, किंवा ही लोक तो वक्तृत्व असतं बघा, ज्यामध्ये खूप पाठांतर करणारी लोक असतात, ज्यांची लँग्वेजवर कमांड असते. तुम्ही माझ्यासारख्या आम आदमीने स्वतःला कुणासोबतही कम्पेअर न करता रायटिंगची प्रॅक्टिस करा. तुम्ही कितीही 30 मार्क असाल, सर मला 10वीला 95 होते, 12वीला 98 होते, ग्रॅज्युएशनमध्ये मी माझ्या कॉलेजचा टॉपर होतो आणि सगळे कॉलेजमधले शिक्षक मला नवाजायचे, तर हे सगळं ज्या दिवशी तुम्ही UPSC प्रिपरेशनला आलात त्या दिवशी तुम्ही सोडून द्यायचं. लक्षात ठेवा, रायटिंगची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही स्वतःला किती कम्फर्टेबल करता त्यावर तुमचा रिझल्ट आहे. खूप हुशार लोक मी स्वतः पाहितली आहेत, फक्त हा थोडासा नॉन सिरियस ॲटिट्यूड आणि मी परीक्षा सगळं वाचून झाल्यानंतर लिहील म्हणून पास होत नाहीत. आणि खूप सगळे लोक जे पहिल्या दिवसापासून सिन्सिअरली जेन्युइनली लिहितात, ही खूप लवकर पास होतात. राहील लक्षात, हे लक्षात ठेवायचं. चला, आता आपला पुढचा स्लॉट काय असणार आहे, 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर. आता काय झालं, पहिल्या 20 दिवसांमध्ये प्रिपरेशन केल्यामुळं तुम्हाला ऑप्शनवर चांगली कमांड आली आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला नॉन कन्व्हेन्शनल GS सुद्धा फोकस करायचा. मग इथं तुमचं काय टार्गेट असावं, 10 तास, 50% वेळ तुम्ही ऑप्शनला द्यावा, बाकीचा 50% वेळ तुम्ही जनरल स्टडीजला द्यावा. मग या 50% जनरल स्टडीजमध्ये परत 25% वेळ इथिक्सला द्यावा, 25% वेळ नॉन कन्व्हेन्शनल GSला द्यावा. आता नॉन कन्व्हेन्शनल GS वाचत असताना परत तुमचं काम काय असेल, मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका काढायच्या. या नॉन कन्व्हेन्शनल GSमध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेत, जसं की वर्ल्ड हिस्ट्रीवर ॲव्हरेज 1 किंवा 2 प्रश्न असतो, पण सोसायटी या टॉपिकवर दरवर्षी 6 ते 7 प्रश्न असतात. सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्सवर न चुकता 6 ते 8 प्रश्न असतात. मग तुम्ही ते टॉपिक फोकस करावे. 25% वेळ इथिक्सला द्यावा, बाकीचा 25% वेळ नॉन कन्व्हेन्शनल GSला द्यावा. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर. 5 डिसेंबर ही माइलस्टोन डेट आहे, ज्यावेळेस तुमचं प्रेशर वाढलेलं असतं, टेन्शन वाढलेलं असतं. आणि 5 डिसेंबर नंतर कधी कधी असं होतं की प्रेशरमध्ये खूप चांगला अभ्यास होऊ शकत नाही. तर तुमचा जो काय अभ्यास आहे, जे तुम्हाला कॉन्सॉलिडेट करायचे आहे, चांगलं स्ट्रॉंग करून ठेवायचे आहे, हे स्ट्रॉंग करून ठेवण्याचं काम तुम्ही फक्त आता 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरमध्ये करू शकता. पण आता ऑलरेडी आपण खूप दिवस ऑप्शनला दिलेले आहेत, त्यामुळं या स्लॉटमध्ये तुम्हाला ऑप्शनला दिला गेलेला वेळ कमी करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनला फक्त 35% वेळ द्यायचा आहे, फक्त 35%, आणि बाकीचा 65% वेळ तुम्हाला जनरल स्टडीजला द्यायचा आहे. ते पण कोणतं जनरल स्टडीज, नॉन कन्व्हेन्शनल GS. कोणतं, हे नॉन कन्व्हेन्शनल GSवर तुम्हाला फोकस करायचं, ही महत्त्वाची बाब आहे. चालेल, पहा, म्हणजे 5 डिसेंबरपर्यंत जो पोर्शन तुम्ही प्रिलिम्सला वाचलेला आहे तो बिलकुल टच नाही केला तरी चालतो. आणि काय हरकत आहे टच नाही करायला, कारण काय, तुम्ही ऑलमोस्ट मागचे 7 ते 8 महिने झालं तुम्ही प्रिलिम्सचं प्रिपरेशन करताय. पुढचे 2 महिने 4 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर तुम्ही ब्रेक ठेवला तरी सुद्धा चालतो. 2 महिन्यात तुम्ही हे विसरत नाही. आपल्या नंतर फक्त त्याला काय करायचं आहे, गो थ्रू करायचं आहे, रिवाईज करायचं, जेणेकरून तुम्ही ते चांगलं लक्षात ठेवू शकता. आलं?
हा तुमचा डिवाइड असावा. आता सगळ्यात शेवटचा स्लॉट आहे 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 30% वेळ तुम्हाला ऑप्शनला द्यायचा आहे, बाकी 70% वेळ तुम्हाला तुमच्या जनरल स्टडीजला द्यायचा आहे. त्यामध्ये परत 40% वेळ नॉन कन्व्हेन्शनल GSला, 30% वेळ कन्व्हेन्शनल GSला. मग कन्व्हेन्शनल GSला मग तुम्ही म्हणाल सर लक्ष्मीकांत कसं वाचून होईल, पण मित्रा लक्ष्मीकांत वाचायचंच नाहीये. तुम्ही स्वतः लक्ष्मीकांतचे प्रश्न बघा, काय प्रश्न असतात. DPSPs आर फंडामेंटल इन गव्हर्नन्स ऑफ नेशन डिस्कस. मग तुम्हाला इथं उत्तर काय लिहायचं आहे की DPSP फंडामेंटल कसे आहेत, मग नेशनचं गव्हर्नन्स, मग DPSP मधले कोणते पॉईंट त्या ठिकाणी त्या गव्हर्नन्सला रिलिव्हंट आहेत आणि ते कसे फंडामेंटल हे तुम्हाला लिंक करायचं आहे. यासाठी तुम्हाला DPSP डिटेलमध्ये PhD लेवलला न वाचता त्या DPSP मधला टायटल्स जरी माहीत असल्या, सगळ्या जरी माहीत नसल्या, 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे, तरीही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट आणू शकता. इथं 30% कन्व्हेन्शनल GS वाचायचं म्हणजे मी इथं परत एकदा सांगेल, या पर्टिक्युलर पॉईंटला तुम्हाला काय करायचं आहे, तर तो कन्व्हेन्शनल GS तुम्ही जर रीड करत बसलात तर तुमची सगळ्यात मोठी चूक असेल. यू आर नॉट एक्सपेक्टेड टू रीड कन्व्हेन्शनल GS. इथं तुम्हाला काय करायचं आहे, या कन्व्हेन्शनल GSला फक्त गो थ्रू करायचं आहे, नजरेखालनं घालायचं आहे. नजरेखालनं घालत असताना तुम्हाला याचे रिलिव्हंट पॉईंट्स की जो तुम्ही उत्तरात टाकू शकता, तो एक एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे. परत तुम्ही इथं PhD सारख्या नोट्स काढत बसाल, नोट्स नाही शब्द लिहित बसायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या टॉपिकशी रिलेटेड असणाऱ्या व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला गो थ्रू करत बसायचं आहे या 20 दिवसात. 30% वेळ मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही लक्ष्मीकांत कोळून पिलंय, सगळं पाठ आहे तुम्हाला, असं काहीच गोष्ट नाही की जी तुम्हाला पाठ नाही आहे. मग मला सांगा, जर तुम्हाला एवढ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने येत असतील आणि परत जर तुम्ही पुस्तकाच्या मागे 1857च्या उठावाची कारणं, इट इज नॉट एक्सपेक्टेड दॅट यू आर गोइंग टू रीड एव्हरी वर्ड ऑफ द 1857 रिव्हॉल्ट इन अ डिटेल्ड मॅनर. दिस इज ॲब्सोल्युटली अ रॉंग वे ऑफ प्रिपरेशन इन दिस स्मॉल टाइम period of 3 months. That's why many people who contest in those kinds of that beauty pageant, they clear UPSC examination with so flying color. Why? They know language, smart work and minimum reading with maximum output, and that output should be in a presentable manner. This is the best way to clear UPSC examination and no other way. Clear? So 30% वेळ कन्व्हेन्शनल GSला द्यायचा, 40% वेळ नॉन कन्व्हेन्शनल GSला द्यायचा, 70% वेळ तुम्हाला जनरल स्टडीजला द्यायचा. राहील लक्षात. आणि यामध्ये मग सगळ्यात शेवटचा मुद्दा, तुम्हाला 21 डिसेंबर नंतर 6 जानेवारीपर्यंत फक्त हा विचार करायचा, मला रिव्हिजन करायचं. 21 डिसेंबरपर्यंत जेवढं वाचून झालं तेवढं ठीक आहे. जो मुद्दा वाचायचा बाकी आहे सोडून द्या आणि असं प्रार्थना करा की देव असं करो की त्या विषयावर प्रश्नच येणार नाही. आणि जर तुम्ही मनातून प्रार्थना केली तर असं होईल की त्यावर प्रश्नच येणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणतंही पुस्तक वाचायला घेण्याच्या अगोदर कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न असतात, कोणत्या टॉपिकवर मीडियम प्रश्न असतात, कोणत्या टॉपिकवर प्रश्नच नसतात आणि कोणता टॉपिक न्यूजमध्ये खूप जास्त चर्चेत आहे, असं याचं वर्गीकरण करायचं आहे. जास्त प्रश्न, मीडियम प्रश्न, प्रश्नच नाही, खूप जास्त चर्चेत. मग हा जो प्रश्नच नाही, हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक काय करायचा, सगळ्यात मागं ठेवायचा. का मागं ठेवायचा? कारण त्यावर मागचे 5-6 वर्षात प्रश्नच आलेले नाही आहेत. आलं लक्षात. हे वर्गीकरण करून, हे क्लासिफिकेशन करून तुम्ही प्रिपरेशन केलं तर माझं पर्सनल मत आहे की तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही सायकोलॉजिकली रिव्हिजनच्या झोनमध्ये जात नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतःलाही सांगत नाहीत की मी रिव्हिजन करतोय, तोपर्यंत तुम्हाला कम्फर्ट झोन येणार नाही आणि तुमचा रिझल्ट येणार नाही. तुम्हाला एक्झामिनेशनच्या अगोदर स्वतःला सांगावं लागेल की मी 21 तारखेपासून रिव्हिजन करतोय, ऑलमोस्ट मी 20 दिवस रिव्हिजन करतो, तर माझा रिझल्ट नक्की येणार. रिव्हिजन करताना तुम्ही जे छोटी कात्रनं काढली असतील, टिपणं काढली असतील, नोट्स काढल्या असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही सोप्या पद्धतीनं स्वतःच्या हातामध्ये ठेवा. मला पर्सनली वाटतं की या कमी वेळात जर तुम्ही रिव्हिजन कराल, किंवा रिव्हिजन नाही होऊ द्या, फक्त ॲटलिस्ट काय ना, तुम्ही सायकोलॉजिकली त्या मोडमध्ये गेलात ना, मी रिव्हिजन केले, तर नक्की तुमचा रिझल्ट येईल. का? परत सेम मुद्दा आहे. तुम्ही जे वाचताना 3 महिने ते वाचलेले मुद्दे बाजूला असतात आणि तुम्ही ज्या न वाचलेल्या गोष्टी त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, मग तुम्हाला ही टॅक्ट असायला हवी की तुम्ही जे वाचलंय, या वाचलेल्या गोष्टी न विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये कशा लिहायच्या. हे फक्त प्रॅक्टिसनं येऊ शकतं. आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी मेजॉरिटी लोक, त्यांना कितीही सांगा, ती लोक प्रॅक्टिस करणार नाहीत. ते तो सोनियाचा दिवस शोधतील, तो नॉस्ट्रॅडम्सनं भविष्यवाणी केलेला दिवस, की चला आज सगळ्यात सुखी दिवस आहे, आता आजपासून तुम्ही लिहायला सुरू करा अँड यू वोंट गेट दी रिझल्ट. चालेल. रिव्हिजन. आता मग तुम्हाला फोकस काय करायचं पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथिक्स आणि नॉन कन्व्हेन्शनल GS हा तुमचा सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी असणारा एरिया असायला हवा. या ठिकाणी तुम्ही सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायला हवी. मग यात काय काय येतं? सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी आणि डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. मित्रांनो, हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक हार्डली 5 ते 6 दिवसात NCERT मधनं वाचून होऊ शकतो.
आणि NCERTमधनं वाचून झाल्यानंतर तुम्ही या सगळ्या टॉपिकला घेतलं, त्या टॉपिकचं इथं टॉपिक काय करायचं आहे, या टॉपिकची मिनिंग काय आहे, या टॉपिकचे रिसेंट इश्यूज काय आहेत, या टॉपिकचा फॅक्च्युअल डेटा काय आहे, आणि या टॉपिकचं इंडियाचं, त्यानंतर साऊथ एशियाचं आणि इंडियामधल्या काही स्टेटचं स्टेटस काय, या पद्धतीनं जर तुम्ही हे सगळे टॉपिक पाहितले ना तर तुम्हाला 100% रिझल्ट येईल. विमेन असेल, वल्नरेबल सेक्शन्स असतील किंवा जे काय असतील, इंडियन सोसायटी असेल, नवीन होणाऱ्या गोष्टी असतील, या सगळ्या जर तुम्ही वर्कआउट केल्या 100% तुम्हाला इथं रिझल्ट येईल. सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी 3 ते 4 NCERT आणि याला डेली बेसिसवर दिलेलं व्हॅल्यू ॲडिशन हे जर तुम्ही यात ॲड केलं तर माझं पर्सनल मत आहे की तुम्हाला खूप लवकर चांगला रिझल्ट मिळेल. दुसरा आहे वर्ल्ड हिस्ट्री. विनाकारण NCERT जर तुम्ही याच्या अगोदर कधीही वाचली नसेल तर विनाकारण आता NCERT वाचायला घेऊ नका. ज्याने आत्तापर्यंत वर्ल्ड हिस्ट्रीची NCERT एकदाही वाचलेली नाही त्याला NCERT एकदा चांगली वाचायला मिनिमम 1 महिना लागतो. पटो अथवा न पटो, वर्ल्ड हिस्ट्रीची NCERT ज्याने आत्तापर्यंत एकदाही वाचली नाही त्याला बाकीचा सगळा अभ्यास करत करत NCERT वाचायला 1 महिना लागतो. त्यापेक्षा स्पेक्ट्रमचं वर्ल्ड हिस्ट्रीचं पुस्तक घ्यायचं, कुठेही तुम्हाला मिळून जातं, छोटं असतं, त्यात तुम्हाला सरळ पॉईंट मिळतात, किंवा कुणाच्या तरी नोट्स मिळाल्या तर त्या नोट्स घ्यायच्या, त्या नोट्स कमी दिवसात वाचून होतील. त्या वाचत असताना पण काय लक्षात ठेवायचं की कशावर प्रश्न येऊ शकतो हा फोकस ठेवायचा. वर्ल्ड हिस्ट्रीच्या 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न हा हिस्ट्री ऑप्शनमधला असतो जो हिस्ट्री ऑप्शन असताना विद्यार्थ्यांना सुद्धा येत नाही. आलं लक्षात, इनपुट आउटपुट रेशो. तिसरा आहे सोशल जस्टिस. सोशल जस्टिससाठी तुम्हाला कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही. खूप लोक सांगतात लक्ष्मीकांतचा जो सेकंड भाग आहे सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स तो वाचा. माझं मत आहे तो वाचायची गरज नाही. सोशल जस्टिसमधला प्रत्येक मुद्दा घ्यायचा, त्याचे मिनिंग काय आहे, त्याचे डायमेन्शन्स काय, त्याचे पॉझिटिव्स काय, त्याचे निगेटिव्स काय, त्याच्याशी रिलेटेड केस स्टडीज काय आहेत, रिसेंट डेव्हलपमेंट काय आहेत, कोणते लॉज आहेत, कोणते कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत, हे एक एक मुद्दा जरी तुम्ही चांगला केला ना, एकेका पानावर माहिती जरी काढली ना, तरी माझं पर्सनल मत आहे की तुम्ही 100% त्या ठिकाणी क्लिअर व्हाल. ही माहिती कशी काढायची याचं सेपरेट लेक्चर मी 2 दिवसात अपलोड करेल, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. इंटरनॅशनल रिलेशन्स परत PhD करायची नाही, जसं मी सांगितलं त्या सोयीनं वर्कआउट करायचं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जो मुद्दा आहे तो फक्त करंट इव्हेंटच्या सोयीनं प्रिपरेशन करायचा. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सिक्युरिटी इश्यूज. चालेल, विनाकारण चायनासोबत भारताच्या रिलेशन्सवर PhD करत बसू नका. तुमच्यापैकी 90% लोकांनी कोरोनावर PhD केली आणि UPSC प्रिलिम्सनं कोरोनावर एकही प्रश्न विचारला नाही. सेम होणार आहे. खूप चर्चेत असणाऱ्या विषयांवर UPSC शक्यतोवर कधीही प्रश्न विचारत नाही. आणि जर समजा UPSCने एखाद्या प्रश्न विचारला तर तो प्रश्न सगळ्यांना येणारा असतो, आणि जो प्रश्न सगळ्यांना येणारा असतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नसतं. जॉईन एनी गुड टेस्ट सिरीज. कोणती चांगली वाटणारी टेस्ट सिरीज जॉईन करा. ज्ञानदीपची वाटलं ज्ञानदीपची जी कोणती चांगली वाटेल ती जॉईन करा. दुसरी गोष्ट, राईट 1 टेस्ट एस्से एव्हरी 10 डेज. एक एस्से तुम्ही दर 10 दिवसांनी लिहावं. एस्से चांगला कसा लिहावा याचं लेक्चर मी लवकरात लवकर पोस्ट करणार आहे. त्यानंतर वर्क ऑन व्हॅल्यू ॲडिशन. UPSC जर क्लिअर व्हायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतंही टार्गेट न ठेवता व्हॅल्यू ॲडिशनवर काम करा, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चालेल, चला आपण लवकरात लवकर भेटूया टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. एस्सेचे लेक्चर मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.